सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। सावळी सदोबा येथे शौर्य दिन संपन्न। कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर उत्तम शेंडे, अध्यक्ष धम्मदार ॲडव्होकेट अप्पाराव मयंक। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो विश्व शांतीचे अग्रदूत संबुद्ध संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये ज्यांनी 84,000 स्तूप आणि लेण्या बांधल्या, आपले धम्माच्या प्रसारासाठी धम्माच्या ओंजळीत टाकले, असे प्रियदर्शनीय सम्राट अशोक बहुजनांपर्यंत शिक्षण जावं म्हणून ज्यांनी 1848 आणि 1851 मध्ये भिड्याच्या वाड्यामध्ये पहिल्यांदाच मुलीचं शिक्षण मुलींना मिळावं या हिशोबाने पहिली शाळा काढली, असे या भारताचे भूमिपुत्र राष्ट्रपुरुष क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, खांद्याला खांदा देऊन साथ देणारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, आणि केवळ तुमच्या आमचेच नव्हे तर अखिल मानव जातीचा उद्धार व्हावा या अनुषंगाने ज्यांनी 4 अपत्याचा बळी दिला, राजरत्न मुकुंद, रमेश, इंदू आणि आपले वडील रामजी, आपली पत्नी त्यागमूर्ती रमाई यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत समाजाचंच हित ज्यांनी जोपासलं, आपल्या श्वासाच्या अंतिम श्वासापर्यंत समाजाचा ज्यांनी विचार केला, असे भारतरत्न नव्हे तर विश्वरत्न, सिंबल ऑफ द नॉलेज, आधुनिक बुद्ध, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई, भीमाई, यशोधरा, अनंत भन्ते महामोगलायन, अनंत भन्ते आनंद, या सर्वांना मी पंचांग प्रणाम करतोय। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा संस्थापक अध्यक्ष, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द्वितीय अध्यक्ष यशवंतराव आंबेडकर, तृतीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्याही कार्याला मी पंचांग प्रणाम करतोय। आज सावळी या गावामध्ये मला अतिशय आनंद होत आहे का 207वा भीमा कोरेगाव जे काही वीरांनी शौर्य आपलं गाजवलं, त्या शौर्यांची प्रेरणा भीमा कोरेगाव पासून तर सावळीपर्यंत आणि सावळी परिसरामध्ये जे काही 17-18 गावं आहेत, त्या गावातल्या सर्व बौद्ध उपासकांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला। त्या सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो आणि आभारही मानतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझ्यासोबत अनेक वेळा विचार मंचावर उपस्थित होते। पुसदमध्ये प्रज्ञापर्व घेतल्या जाते, त्या प्रज्ञापर्वामध्ये आम्ही एका स्टेजवर होतो, त्यानंतर माहूरमध्ये सुद्धा आम्ही एका स्टेजवर होतो। कार्यक्रमामध्ये आम्ही ज्यांच्या सोबत होतो, ज्यांनी आम्हाला घडवलं, असे आमचे पितृतुल्य मयंक काका, आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शन करणारे आमचे मित्र नारनवरे सर, माझ्यासोबत नेहमीच भावासारखे उभे असणारे, आणि मी त्यांच्याशिवाय कुठे जात नाही आणि ते माझ्याशिवाय कुठे जात नाही, असे आमचे मित्र प्राध्यापक मुनसर, आमचं संरक्षण करणारे, नेहमी आमच्या सोबत असणारे जिल्हा
पूर्व यवतमाळचे किशोरजी भारणे सर, आमच्या सोबत असणारे आमची नेहमी सुरक्षा, गाडीची सुरक्षा, पाण्याची व्यवस्था करणारे आमचे मित्र बोरकर सर, या कार्यक्रमाला तुम्ही पांढरकवड्याचे काही समता सैनिक दलाचे सैनिक बोलवले, आयुष्यमान रमेश भगत सर, आर्मी सर्कल मधून काही समता सैनिक दलाचे सैन्य तुम्ही बोलवले, भारतीय बौद्ध महासभा अध्यक्ष आर्मीचे आमचे मित्र नागोरावजी बनसोड सर, सोबतच त्यांच्यासोबत आलेली सर्व समता सैनिक दलाची टीम, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय, अभिनंदन करतोय का आजचा जो कार्यक्रम आहे हा प्रेरणेचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व बौद्ध उपासक उपासिका, त्याचसोबत मी उमरी कापेश्वरला 10व्या वर्गापर्यंत शिकलो आणि शिकत असताना या परिसरामध्ये मी पहिल्यांदा आलो. मला वाटते 30-35 वर्षानंतर आपली इथे भेट होत आहे. म्हणून माझे भाऊ साहेबराव पुनवडकर सर, रुपेश खरतडे सर, या ठिकाणी रामटेके सर, असा मला आदेश देण्यात आलेला आहे का कोणाचेही नाव घेऊ नका. बरोबर आहे, या नावामुळे सत्यानाश व्हावा लागला समाजाचा. या स्वागतामुळे बराच वेळ चालला, ते मी बोलणारच आहे तुम्हाला. परंतु काही आम्हाला नाव घेणं उचित वाटलं, कोणाला मनाला लागलं असेल तर मी सॉरी मानतो. आमचे विनोदजी बनसोड यांच्या घरी मी राहायचा आणि त्यामुळे या कार्यक्रमाला मला इथे तुम्ही सर्वांनी आमंत्रित केलं. सावळी सर्कलच्या सर्व बौद्ध उपासक उपासिकांना मी धन्यवाद देतो, धन्यवाद बाळगतो. आज गंभीर परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही गंभीर परिस्थिती निर्माण होत असताना या देशाचा इतिहास आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण भविष्याचा इतिहास घडू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक आपला इतिहास घडू शकत नाही. आम्ही आमचा इतिहास विसरणार नाही, कारण आम्हाला आमचा इतिहास घडवायचा आहे. आणि हा इतिहास घडवत असताना इतिहासामध्ये काही शूरवीर लोक झालेले आहेत, बराच वेळ झालेला आहे. त्यामुळे मी थोडं शॉर्टकट घेऊन आपल्याला हा विषय प्रतिबिंबित करतोय. 2500 वर्षाच्या आधी या देशामध्ये तथागत बुद्धांनी इसवी सन पूर्व 528 मध्ये धम्म क्रांती केली आणि ही धम्म क्रांती करून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, मैत्री, मुदिता, पंचशील, 227 शील, वजीगण्य राज्य आणि लोकशाहीचा जर जन्म कोणी केला असेल या जगामध्ये तर तथागत बुद्धांनी केला. तथागत बुद्धांच्या कालखंडामध्ये रोहिणी नावाची जी नदी होती, तो नदीचा प्रसंग आपणा सर्वांना माहीत असावा. या नदीच्या पाणी वाटपाच्या संदर्भात युद्ध करायचं निश्चित झालं होतं आणि याचा विरोध सिद्धार्थ गौतमांनी केला आणि सिद्धार्थ गौतमाच्या जीवनाला या रोहिणी नदीने खऱ्या अर्थाने कलाटणी दिलेली आहे. आणि तिथूनच सिद्धार्थ गौतम बुद्धांनी 6 वर्ष तपश्चर्या केली. राजपुत्र, दिसायला सुंदर, उन्हामध्ये राहण्यासाठी स्वतंत्र राजवाडा, पावसाळ्यामध्ये स्वतंत्र राजवाडा, हिवाळ्यामध्ये राहण्यासाठी स्वतंत्र राजवाडा. हा राजवाडे तिन्ही सोडून सिद्धार्थ गौतम वनात गेला आणि जंगलात राहिला कसा असेल, पाणी, पाऊस, ऊन त्यांनी सहन कशी केली असेल, ते जंगलात झोपले कसे असेल. पहा, महामानवांचा संघर्ष इथून सुरू होतो. लक्षात ठेवा, सिद्धार्थ गौतमाच्या आयुष्यामध्ये जो संघर्ष आला ना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये जो संघर्ष आला, तो संघर्ष सूर्य चंद्र जोपर्यंत आहे तोपर्यंत कोणाच्या जीवनात येणार नाही.
एवढा मोठा संघर्ष या दोन व्यक्तीच्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि तथागत बुद्धांनी इसवी सन पूर्व 528 धम्मक्रांती केली. आज जे तुम्ही शुभ्र कपड्यामध्ये दिसताय, आज तुम्ही मैत्रीनं वागताय, आज तुम्ही प्रेमानं वागताय, जगा आणि जगू द्याय, बहुजन हिताय बहुजन सुखाय, पंचशील, आर्य अष्टांग मार्ग, 10 पारमिता हे तथागतांच्या कालखंडापासून 2500 वर्षानंतर आज सुद्धा जिवंत आहे. किती महान विचारवंत होऊन गेले याचा विचार करा. आणि त्याच मार्गावर आपल्याला जायचं आहे. तथागत बुद्धांच्या मार्गावर जर आपण गेलो तर आपण जीवनात यशस्वी झालो असं समजा. आणि हाच धागा धरून नंतरच्या कालखंडामध्ये पुष्पमित्र शुंगा सारखा माणूस जन्माला आला. सम्राट अशोकांचं जे राज्य आहे हे 10 राजे झाल्यानंतर पुष्पमित्र शुंगाचा वध झाला. पुष्पमित्र शुंग आणि बृहदत्ताचा वध केला आणि बृहदत्त हा शेवटचा बुद्धिस्ट राजा त्या कालखंडामध्ये होता. सम्राट अशोकांनी हा भारत नव्हे तर संपूर्ण जम्बूद्वीप बुद्धमय केलेला आहे. आज तुम्ही बुद्धगयाला गेले असाल, तुम्ही श्रीलंकेला गेले असाल, जपानला गेले असाल, चायनाला गेले असाल, तिबेटला गेले असाल, आपल्याला गर्व होतो का बौद्ध धम्म किती श्रेष्ठ आहे. तथागत बुद्ध हे विश्वगुरु आहे. मग आता सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर बृहदत्ताच्या कालखंडानंतरचा आपण थोडा इतिहास बघू. मुख्य विषयावर मी येत आहोत. मुख्य विषय असा आहे, या देशामध्ये सम्राट अशोकाच्या कालखंडानंतर पुष्पमित्र शुंगानी भारद्वाजांनी मनुस्मृती नावाचा एक ग्रंथ लिहिला. या मनुस्मृतीमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण तयार करण्यात आलेले आहे. ब्राह्मणांनी शिक्षण घ्यायचं, शिक्षण द्यायचं एवढा अधिकार ब्राह्मणांना होता. क्षत्रियांनी रक्षण करायचं, वैश्यांनी व्यापार करायचा आणि शूद्रांनी सेवा करायचं. आपण शूद्रही नव्हतो हे लक्षात ठेवा. आपण अतिशूद्र होतो. मांग, मातंग, चांभार हे आपण अतिशूद्र वर्गामध्ये जातो. शूद्र वर्गात कोण जातात? साळी, माळी, कोळी, तेली, कुणबी, मराठा हे शूद्र वर्गात जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्या कालखंडामध्ये केला. राजर्षी शाहू महाराजांचा अपमान केला. त्याही नंतर सर्वात महत्वाची गोष्ट महात्मा फुलेंचा अपमान केला. महात्मा फुलेचा अपमान झाला. या सर्व लोकांनी बौद्ध धम्माच्या विचाराचा प्रसार प्रचार केला. नंतरच्या कालखंडामध्ये या जगामध्ये 191 राष्ट्र आहेत. मी महत्वपूर्ण गोष्टी सांगत आहे कारण आयोजकांनी मला एक चिठ्ठी दिली, विषयावर मार्गदर्शन करा. त्यामुळे मी विषय थोडा बदलवलेला आहे. आणि महत्वाचा मुद्दा, या जगामध्ये 191 राष्ट्र आहेत आणि या 191 राष्ट्रामध्ये 15व्या आणि 16व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली. ईश्वर हा केंद्रबिंदू न राहता मानव हा केंद्रबिंदू युरोपनं स्वीकारलेला आहे. अमेरिकेनं स्वीकारला, इंग्लंडने स्वीकारला, रशियाने स्वीकारला, चीननं स्वीकारला, जपानने स्वीकारला आहे. महासत्ताक राष्ट्रांनी. ईश्वर केंद्रबिंदू नाही, माणूस केंद्रबिंदू. माणसाच्या गरजा केंद्रबिंदू, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, भौतिक गरजा ह्या केंद्रबिंदू युरोपने स्वीकारल्या. आणि हे स्वीकारल्यानंतर विज्ञानवाद जन्माला आला. हे स्वीकारल्यानंतर बुद्धिवाद जन्माला आला आणि इथूनच आता इतिहास आपला सुरू होतो. या देशामध्ये डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले, इंग्लंड आले आणि कशासाठी आले तर या देशामध्ये अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा, कर्मकांड, स्त्रियांना कनिष्ठ दर्जा, अस्पृश्यांना कनिष्ठ दर्जा. या देशामध्ये बुद्धिवाद नव्हता, विज्ञानवाद नव्हता. हा देश केवळ कच्च्या मालाचा देश म्हणून जगाने स्वीकारलेला होता. वर्कर लोक, कामगार लोक जर मोठ्या प्रमाणात जर कुठं असेल तर भारतामध्ये आहे. पोर्तुगीज आले, वास्को दा गामा आला, इब्न बतुता आला, अमेरिको आला अमेरिकेमधून आणि या देशामध्ये कलकत्ता, मुंबई, मद्रास या ठिकाणी वखारी स्थापन केल्या.
इथून खऱ्या अर्थाने महारांचा इतिहास सुरू होतो युरोपच्या आगमनानंतर, सम्राट अशोकाच्या नंतर. मग अनेक उदाहरणे आहे जे तुम्ही कधीच इतिहासात वाचले नाही, ते उदाहरण मी तुम्हाला देणार आहे. काही अभ्यास मंडळीनं वाचले असेल, परंतु हा अभ्यास करत असताना आज शौर्य दिन आहे. शौर्य गाथा मी तुम्हाला सांगणार आहे. महारांची शौर्य गाथा काय आहे. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तथागत बुद्ध क्षत्रिय होते, आपण क्षत्रिय होतो, हे लक्षात ठेवा. आणि आपल्याला महारक्षक म्हणजे क्षत्रिय महारक्षक होतो. रक्षक हा शब्द काढला आणि महार हा शब्द यांनी लावला. हा मनुस्मृतीने लावलेला शब्द आहे. मग युरोपच्या कालखंडामध्ये युरोपचं जेव्हा आगमन झालं तेव्हा काही असे योद्धे आपले होऊन गेले, ते इतिहासाच्या पुस्तकात कुठेही लिहिलेले नाही. मी जेव्हा कॉलेजला शिकवतो तेव्हा 1818 पर्यंतचा इतिहास शिकवला जाते आणि त्या इतिहासात भीमा कोरेगावचं युद्ध नाही, त्या इतिहासात बाबासाहेबांचा संघर्ष नाही, राजर्षी शाहू महाराज नाही, महात्मा फुले नाही, छत्रपती शिवाजी महाराज आपले आहे तेही नाही. कारण का? कारण या देशामध्ये 2500 वर्षापासून तर आजपर्यंत दोनच समूहामध्ये संघर्ष झाला, हे लक्षात ठेवा. दोनच समूहामध्ये, एक बमन संस्कृती आणि दुसरी श्रमण संस्कृती. श्रमण संस्कृतीचे बुद्धांचे अनुवंशी आपण आहोत, नागवंशी आहोत आपण. आणि बमन संस्कृतीमध्ये 3.5% लोक आहेत फक्त, आणि ते 3.5% लोक तथागतांच्या कालखंडानंतर पासून आज 2000 वर्षापर्यंत राज्य करत आहे. येणाऱ्या 2032 मध्ये लक्षात ठेवा, माझं एक वाक्य लक्षात ठेवा. 2032 मध्ये काय घडणार आहे, मी या देशाचं भविष्य तुम्हाला सांगून देतो. नोकऱ्या बंद, जिल्हा परिषदच्या शाळा बंद, संविधान शेवटचा श्वास घेईल, राजेशाहीचा उदय होईल, गुलामगिरी निर्माण होईल. आम्ही घर बांधलं, आमच्या मुलांना घराचं बिल भरण्यासाठी सुद्धा पैसे राहणार नाही, ते घर विकावं लागेल. हे 2032 ची गोष्ट सांगत आहे मी. गरिबी वाढेल, बेकारी वाढेल, दारिद्र्य वाढेल, अन्याय अत्याचार वाढेल. बहुजनांना जिथे कुठे दिसेल तिथं फसवल्या जाईल, मारल्या जाईल. हे 2032चं उदाहरण आहे. आज 2025 चालू झाला, आजपासून 7 वर्षानंतर हे घडणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि पुढची पिढी आम्हाला विचारणार आहे, बाबासाहेबांनी 4 अपत्य बलिदान दिलं, बाबासाहेबांनी स्वतःसाठी काही केलं नाही, बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, ते संविधान संपवण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, हे आपले मुलं आपल्याला म्हणल्याशिवाय राहणार नाही. म्हणून रात्र वैरेची आहे. गुलामगिरीचा सूर्य आज निघलेला आहे, लक्षात ठेवा. गुलामगिरीचा सूर्य निघलेला आहे. आज झोपून चालणार नाही. मी महत्वपूर्ण तुम्हाला एक गोष्ट सांगतो. युरोपांचं आगमन झालं त्या कालखंडामध्ये गुजरात पाटणमध्ये एक सिद्धराज नावाचा राजा होता. ही तुम्ही इतिहासात गोष्ट ऐकली नसेल, तेच मी सांगतो. सिद्धराज नावाचा राजा होता गुजरातमध्ये, पाटण या गावामध्ये. आणि 3 वर्ष गुजरातमध्ये दुष्काळ पडला, पाणीच आलं नाही. अशा अवस्थेमध्ये त्या सिद्धराज राजांनी आदेश दिला का सर्व गावातील आजूबाजूच्या गावातील लोकांनी यायचं आणि इथे आपल्याला एक डॅम बांधायचा आहे, एक आपल्याला छोटस धरण बांधायचं आहे आणि त्या धरणाचं पाणी येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला पुरल एवढं खोलवर आपल्याला बांधायचं आहे, विहिरीसारखं बांधायचं आहे. बांधकाम सुरू झालं, पाणी लागतच नव्हतं. खूप खोल खोदलं, पाणी लागतच नव्हतं. तिथे एक मनुवादी माणूस होता. त्यांनी घोषित केलं का या सहस्त्रलिंग तलावामध्ये मनुष्य बळी दिल्याशिवाय पाणी लागणार नाही. पहिला योद्धा आहे आपला हे, जे शौर्य
1818च्या आधीचे शौर्य सांगत आहे मी. आपले महार लोकांनी किती शौर्य गाजवले. पाणी लागणार नाही, मनुष्याची बळी द्यावा लागेल, आणि तोही मनुष्य असा तसा चालणार नाही. त्यांचं लग्न नुकतंच झालेलं असावं, आणि एक मनुष्य नाही, वधू आणि वर पाहिजे. त्या राजांनी आजूबाजूला फरमान दिलं, असा कोणता माणूस आहे का या ठिकाणी बळी देईल, आणि बळी दिलं का या तलावाला पाणी लागेल. दौंडी दिली, शोधाशोध सुरू झाली. एका गावामध्ये आपल्या महार जातीचा मायो महार, त्या शौर्य योद्ध्याचं नाव आहे मायो महार. या मायो महारांनी ठरवलं का मी बळी देतो. मायो महारला कोतवालांनी राजाच्या दरबारात नेलं. राजाच्या दरबारात नेऊन त्याची जी पत्नी होती सुजन, मायो महार आणि त्याची पत्नी सुजन, या दोघाला आंघोळ घातली, नवीन कपडे चढवले, आणि या सहस्त्रलिंग तलावामध्ये नेलं. गावातले सगळे लोक जमले, 15-20 गावातले लोक जमले. 3 वर्षापासून पाणी आलं नव्हतं इथे गुजरातमध्ये, पाटण या गावात. सगळे लोक दृश्य पाहू लागले. मिरवणूक निघली त्या दोघांची, आणि मायो महारला बळी देणार, त्यांची पत्नी सुजनला बळी देणार. तेव्हा त्या राजाला असं वाटलं का आपण याला शेवटची इच्छा विचारायची. आजही जे फासावर लोक जातात ना, फाशी दिल्या जाते, त्याला एक नियम आहे का त्याची शेवटची इच्छा विचारा. तेव्हा त्या राजांनी, राजांनी त्याला विचारलं, तुझी शेवटची इच्छा काय आहे. तेव्हा या मायो महार यांनी काय इच्छा व्यक्त करावं. त्यांनी एकच इच्छा व्यक्त केली, आमच्या गळ्यामध्ये जे गाडगे आहे, पाठीला जे झाडू आहे, समाजामध्ये आम्हाला फिरू देत नाही. आम्हाला ज्या तलावावर कुत्रे मांजरे जनावरं पाणी पितात तिथं आम्हाला पाणी पिऊ देत नाही. हा समाज, या आमच्या महार समाजाला गुलामगिरीतून तुम्ही मुक्त करा, यासाठी आम्ही प्राणाची बाजी लावत आहोत. हा योद्धा इतिहासाने लपून ठेवलेला आहे, लक्षात ठेवा. या दोघांनी राजाला विनंती केली, राजे, मी आणि माझी पत्नी नुकतंच 2 दिवस लग्न झालं आमचं. तरुण होता मायो महार, तरुण. आणि या अवस्थेमध्ये राजाने विचार केला का या महाराची मागणी आपण कशी मान्य करायची. कारण मनुचं राज्य होतं. महार आणि गावाच्या बाहेर, गावातले मेलेले जनावर गावाच्या बाहेर नेऊन फेकायचे. मेलेल्या जनावराचं मांस खायचं, ते वाळू घालायचं, ते शिजून खायचं. ऊन सूर्य जेव्हा डोक्यावर आला तेव्हाच महारांनी बाहेर निघायचं. ही अवस्था त्या कालखंडामध्ये मनूनी करून ठेवली होती, या मनुस्मृतींनी करून ठेवली होती. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला या मनूला मारली लाथ. मनूला जाळलं, मनुस्मृतीला जाळलं 1927ला बाबासाहेबांनी. आणि ही विनंती राजाला त्यांनी केली. राजा म्हणाला, ठीक आहे, हा मेल्यावर काय आपल्याला मागणार आहे. त्यांना कोंबड्यासारखं एका लाकडावर त्याचे मुंडके ठेवले आणि एका तलवारीवरून त्यांचे मुंडके धडापासून अलग केले. हा महारांचा, सिद्धनाग महाराजचा वंशज, महारांचा वंशज होता. हा नागाचा वंशज होता. या राजांना हक्क मागण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली या लोकांनी. परंतु आपल्याला न्याय मिळाला नाही बंधूंनो. यांचं मुंडकं धडापासून अलग केलं, रक्ताच्या चिरकांड्या उडल्या, रक्त सांडलं. हे कटकारस्थान जर कोणी केलं असेल तर एका मनुवाद्यांनी केलं, पुजाऱ्यांनी केलं. महाराला बळी दिला जात होतं, हे लक्षात ठेव.
पण आम्हाला हक्क दिला नाही, स्वातंत्र्य दिलं नाही, समता दिली नाही, बंधुता दिलं नाही, न्याय दिला नाही या लोकांनी. ही गोष्ट काही खूप दूरची नाही, ही गोष्ट आहे 11व्या शतकातली. पुढचं एक उदाहरण देतो. उदाहरण तर अनेक आहे, परंतु एक महत्वाचं उदाहरण देतो. होता जीवा म्हणून वाचला शिवा. शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये शिवाजी महाराज बहुजनांचे राज्य होते, आपले राज्य होते, हे लक्षात ठेवा. राजर्षी शाहू महाराज आपले राजे होते, महात्मा फुले आपले होते. कायमचं लक्षात ठेवा, राजर्षी शाहू महाराज आपले होते. बहुजनांसाठी यांनी काम केलेलं आहे, परंतु होता जीवा म्हणून वाचला शिवा. प्रतापगडाच्या पायथ्याशी औरंगजेबांची भेट निश्चित झाली होती. औरंगजेबासोबत सय्यद बंडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसोबत बॉडीगार्ड, अंगरक्षक आमच्यासारखा जर कोणाला निवडला असेल तर जीवा महाराला निवडलं. काय मराठ्यामध्ये, कुणबी समाजामध्ये अंगरक्षक शिवाजींचे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजाला महारांवर विश्वास होता. अंगरक्षक म्हणून छत्रपती शिवाजी सोबत जर कोण गेले असेल तर जीवा महार गेले. तिथे प्रतापगडाच्या पायथ्याशी असा पेंडॉल टाकला, सोन्याने पेंडॉल मढवला होता. औरंगजेब आले, छत्रपती शिवाजी महाराज आले, दोघांची भेट. शिवाजी महाराजांच्या हातामध्ये नख, वाघिणीचे नखशिकांत होते. या नखांनी आणि चिलखत होती, हे चिलखत सुद्धा महाराणी तयार केली होती, नख सुद्धा महाराणी तयार केले होते छत्रपती शिवाजी महाराजांचे. हे करत असताना सय्यद बंडा औरंगजेब सोबत आणि भास्कर कुलकर्णी हे तिथे उपस्थित होते. आणि भास्कर कुलकर्णी औरंगजेबांकडून होते, अफजल खानाकडून होते. अफजल खान आले, शिवाजी महाराजांनी गळा भेट घेतली. गळा भेट घेतल्या घेतल्या शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला आणि सय्यद बंडा म्हणू लागला, धोकेबाज शिवाजी, धोकेबाज शिवाजी. सय्यद बंडाची जी तलवार आहे अफजल खान शिवाजी महाराजांच्या मानेवर येणार. जीवा महाराजांनी ती तलवार एका हाताने पकडली आणि सय्यद बंडाचं मुंडकं जोडून टाकलं. हा महार आहे आपला, हा शूर आहो आपण, हे विसरू नका. आणि मग भास्कर कुलकर्णी नावाचा माणूस शिवाजी महाराजाला मारायला निघाला. शिवाजी महाराजांनी या बोलत नाही, सार्वजनिक सभा आहे, याचा वध केला. त्यावेळेस असे महार लोक आपण ताकदवान होतो, हे लक्षात ठेवा. अनेक उदाहरणे आहेत. शिखांना सुद्धा आपण मदत केली, हे लक्षात ठेवा. शिखांचे गुरु तेग बहादूर यांना सुद्धा अफजल खानांनी कैद केलं, त्यांचा मुंडका धडापासून अलग केलं. तेग बहादूरांचं शिर लपून जर कोणा आणलं असेल तर त्यावेळेस महार मानसिंगांनी आणलं. शीख सुद्धा आपले बांधव आहेत, मराठा कुणबी आपले बांधव आहे, लक्षात ठेवा. मुस्लिमाचं एक उदाहरण देतो. मुस्लिम आपले बांधव आहे. मुस्लिमाच्या कालखंडामध्ये एका मुस्लिमाची पत्नी, मराठीमध्ये त्याच्या पुस्तकामध्ये बेगम लिहून आहे, पत्नी एका माणसाने पळून नेली होती. त्या राजाने दौंडी दिली, माझ्या पत्नीला पकडून आणण्यासाठी जेवढे पैसे लागले तेवढे आम्ही देतो, माझ्या पत्नीला पकडून आणावं. एक महार तयार झाला आणि त्या महाराचं इतिहासामध्ये नाही. अशा या महारांनी बेगमला पकडून आणलं आणि पकडून आणल्यानंतर दरबारात हजर केलं. त्या मुस्लिम राजाला शंका आली, या महारानंच माझी पत्नी पळून नेली आणि पैशाच्या प्रलोभनाखातीर या महारांनी हे जे माझी पत्नी आहे हे राज दरबारात हजर केले. नियत बदलली होती राजाची. तेव्हा या आमच्या शूरवीर महारांनी काय केलं माहित आहे का? शूरांचा इतिहास सांगत आहे मी. या शूरांनी काय केलं माहित आहे का?
स्वतःचं लिंग कापलं, एका पेटीमध्ये बंद केलं आणि ते पहिलं राजाला दिलं आणि नंतर पत्नी हजर केली. तो राजा एवढा खुश झाला. माझा तुझ्यावर विश्वास नव्हता, पण महाराज एवढे विश्वासाची जात या जगात कोणती नाही, हे राजाने त्यावेळेस सांगितलं. हा महाराजचा इतिहास आहे. जाणा, आपण काय कमी नाही आहोत. या देशाचा इतिहास जर कोणा बदलवला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बदलवला. आधुनिक भारत कोणा निर्माण केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ताराबाई, राजारामाला तर पन्हाळगड, विशालगड अनेक गड जिंकून देणारे महार लोक होते. संभाजीच्या सोबत महार लोक होते. बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला, राजव्यवहाराचा कोश लिहिला आणि अशा पद्धतीने हे सर्व केलेलं आहे. वेळ झाला असेल तर मला चिठ्ठी द्या, कारण मी माझं ऐतिहासिक पार्श्वभूमी मला सांगणं गरजेचं आहे. आज शौर्य दिन आहे, आपण कसे शूर आहोत. कारण माझा विषय वेगळा होता. मला चिठ्ठी आली का राजकीय बोलू नका, पण मी इतिहासावर बोलणार. आता आपण मुख्य विषयावर येऊ. त्या कालखंडामध्ये महत्वाची गोष्ट एक घडली. मराठ्यांचं अंतर्गत युद्ध सुरू झालं. संभाजी मरण पावले. संभाजी मरण पावल्यानंतर शाहू महाराज हा औरंगजेबाच्या कैदेत होता आणि त्याला सोडलं. बाळाजी विश्वनाथाची नेमणूक त्या कालखंडामध्ये जर कोणी केली असेल आणि पेशवेपद जर कोणी सुरू केले असेल तर शाहू महाराजाच्या कालखंडामध्ये सुरू झालं. हे राजर्षी शाहू महाराज वेगळे आहे, हे लक्षात ठेवा. हे कोल्हापूरचे, हे शिवाजी महाराजांचे वंशज आहे, संभाजी महाराजांचा वंशज आहे. तर बाळाजी विश्वनाथ जन्माला आले. बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडामध्ये पेशवेशाही जन्माला आली आणि मनुस्मृती परिदृढ झाली. आपल्याला गावाच्या बाहेर राहायचं, महार आणि गावाच्या बाहेर, अशा पद्धतीने परिस्थिती होती. आणि असं असताना सुद्धा शेवटचा बाजीराव, दुसरा बाजीराव हा सत्तेवर आला. दुसरा बाजीराव सत्तेवर आल्यानंतर 1817 मध्ये खानदेश जो प्रदेश आहे हा इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. दुसऱ्या बाजीरावाला आला आणि दुसऱ्या बाजीरावाला जेव्हा राग आला तेव्हा दुसऱ्या बाजीरावांनी शिंदे, होळकर, त्या कालखंडामध्ये जे काही मराठी सुभेदार होते त्यांना एकत्र केलं आणि इंग्रजांच्या असं बंड करत असताना इंग्रजाला हे माहीत नव्हतं का आपल्या विरोधात इथले पेशवे जाईल. आणि हे करत असताना इंग्रजासोबत त्यावेळेस केवळ 100 इंग्रज अधिकारी होते. आता भीमा कोरेगाव आपण पाहत आहोत. भीमा कोरेगाव शौर्याची गाथा संपली, आता भीमा कोरेगावची गाथा सुरू झाली. 500 त्या कालखंडामध्ये महार लोकांना सैनिकामध्ये भरती केलं. 500 महार आणि 100 इंग्रज अधिकारी, 300 घोडेस्वार, अशा पद्धतीने 900 सैनिक युद्धावर निघले. आणि 900 सैनिक युद्धावर निघले तेव्हा सिद्धनागांनी पेशव्यांना विनंती केली. सिद्धनाग, हे शौर्यस्तंभ दिसते ना, हे शौर्यस्तंभ हे आपल्या 36 नागवंशीयांचं प्रेरणास्त्रोत आहे. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास, जातीसाठी माती खाल्ली पाहिजे, प्रेरणा घेतली पाहिजे. सिद्धनाग महार हा पेशव्याकडे गेला. पेशव्यांना विनंती केली, आम्ही इंग्रजाच्या विरोधात लढू, परंतु आमची अस्पृश्यता तुम्ही दूर करा. बाजीराव पेशवे म्हणाले, तुम्हाला मेलेले जनावर खावं लागेल, तुम्हाला गावाच्या बाहेर जावं लागेल, तुम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकार नाही, तुम्हाला संपत्तीचा अधिकार नाही. बाजीराव दुसऱ्यांनी सिद्धनागाला सांगितलं. सिद्धनागांनी वारंवार विनंती केली का आम्ही पेशव्यांच्या विरोधात जाणार नाही, आम्ही या देशातील राजा लोकांच्या विरोधात जाणार नाही, तुम्ही आमची गुलामगिरी नष्ट करा. पेशवे ऐकायला तयार नव्हते. मग सिद्धनाग महार आपल्या सैन्यामध्ये गेले आणि सैन्यामध्ये
5000 सैनिक कुठं, पायदळ 5000, 3000 घोडदळ, हे सगळं पेशव्यांचं सैन्य, दुसऱ्या बाजीरावांचं सैन्य. आणि त्याच्या विरोधात इंग्रजाचं सैन्य फक्त किती होतं? 900 सैन्य. युद्ध सुरू झालं आणि भीमा नदीच्या काठी बाजीरावांनी घोषित केलं काय इंग्रजाचा पराभव आपल्याला करायचा आहे, आंघोळी करून घ्या. त्या नदीमध्ये पेशवे, मराठे, त्याचसोबत युद्धामध्ये असलेले सर्व सैनिक आंघोळी करायला लागले. या संधीचा फायदा इंग्रजांनी घेतला. इंग्रजांनी सूर्य निघला रे निघला म्हटलं का युद्ध सुरू केलं. भीमा नदीच्या काठावर जे जे आले त्यांना तलवारींनी सरळ कापून टाकलं, तोफा चालू केल्या. आणि अशा अवस्थेमध्ये दुसऱ्या बाजीरावाच्या लक्षात आलं हा तोफखान्याला मारल्याशिवाय आपण विजय होणार नाही. आणि त्या काळखांचा कॅप्टन स्वाटन हा इंग्रज अधिकारी चिशालका हा तोफखाना प्रमुख, चिशालका लक्षात ठेवा. या चिशालकाला 50-60 पेशव्यांच्या लोकांनी पकडलं आणि त्याचं धड शरीरापासून मुंडकं शरीरापासून अलग केलं आणि तोफखान्याला प्रमुखाला मारलं. त्या कालखंडामध्ये जो कॅप्टन होता स्पाटन हा घाबरला, आता आम्ही युद्ध हारणार. इंग्रजांनी ठरवलं माघार घ्यायचा. तेव्हा सिद्धनाथ आपला महार काय म्हणतो, साहेब तुम्ही घाबरू नका, तुमच्या पाठीशी आम्ही 500 महार आहोत. युद्ध सोडून रणभूमी सोडून आम्ही जाणार नाही, मेलो तरी चालेल, परंतु आमच्या मागे जे कलंक लागलेला आहे महार नावाचा, पाणी पिण्याचा अधिकार नाही, अधिकारापासून आम्हाला वंचित केलं, आम्हाला तुम्ही न्याय मिळवून द्या, आम्ही इंग्रजांच्या बाजूने लढू. सिद्धनाथ महाराजांनी त्या कालखंडामध्ये स्टॅटन याला सांगितलं आणि युद्ध पुन्हा सुरू झालं. स्टॅटन हा हिंमत हारला. हिंमत देण्याचं काम सिद्धनाथ महाराजांनी केलं आणि युद्ध पुन्हा सुरू झालं. आणि यांच्याकडे इंग्रजांकडे सैन्य फारच कमी होतं. इंग्रज अधिकारी मेले. 500 लोकांनी 28,000 पेशव्यांच्या सैन्याला चराचर कापलं. तलवारीवर तलवारी चालल्या, ढालीवर तलवारी चालल्या आणि अशा पद्धतीने 500 महाराणी 28 दुसऱ्या बाजीरावाच्या पेशव्यांचा खून केला, वध केला. आणि बाबासाहेब म्हणतात ही पहिली मुक्ती संग्राम आहे. अशा पद्धतीने हा मुक्ती संग्राम याच्यामध्ये जे नाव कोरलेले आहे हे आपल्याला न्याय देण्यासाठी मेलेले लोक आहेत, प्राणत्याग केलेले लोक आहे. हे खऱ्या अर्थाने देशभक्त आहे, हे खऱ्या अर्थाने क्रांतिकारक आहे, हे खऱ्या अर्थाने प्रेरक आहे. हा आहे भीमा कोरेगाव शौर्य गाथा. आता अगदी 10 मिनिटांमध्ये मी माझा विषय संपवणार आहोत. आता आपण भीमा कोरेगाव पाहिलं, महाराजांचं शौर्य पाहिलं. आज अनेक समस्या या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. या समस्या सांगत असताना वेळ पुरणार नाही. नुकताच परभणीमध्ये झालेल्या प्रकरणामुळे आपले बहुजन लोक अस्वस्थ झालेले आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, बीड मध्ये जे प्रकरण घडलं तेही बहुजन लोक अस्वस्थ झालेले आहेत. आणि अमित शहानी संसदेमध्ये बाबासाहेब 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 7 वेळा म्हटलं, कशाला म्हणावं लागते, हे जर ईश्वराचं नाव घेतलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होते. बाबासाहेबांचा अपमान केला, त्यांनी माफी सुद्धा मागितली नाही. संसदेचं उद्घाटन होतं, आमचे आदिवासी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बोलवलं सुद्धा नाही. संसदेवर घाला घातल्या जात आहे. 1 नेशन 1 वोट हे पार्लमेंट मध्ये बिल पास होणार. पार्लमेंट मध्ये अनेक बिल पास झाले, आपण झोपेत आहोत. अनेक या देशामध्ये प्रकरण आहे. महत्वाचं म्हणजे या देशामध्ये जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलेलं आहे. एमपीजी धोरण, या धोरणामुळे काय होते माहित आहे का तुम्हाला? या धोरणामुळे आपण गुलाम झालो. आरक्षण बंद झालं, संपलं आरक्षण. बाबासाहेबांचा जो संघर्ष होता हा संपला आता. कारण जिल्हा परिषदच्या शाळा बंद, कॉन्व्हेंट मध्ये 50,000, 1 लाख रुपये असेल तर शाळेत टाका. नीटचा क्लास 2 लाख रुपये असेल तर एमबीबीएस डॉक्टर बनवू शकता.
झालेल्या लोकांना 20,000 पगार, कॉन्ट्रॅक्ट बेसवर जिल्हा परिषदेचे शिक्षण, बाबासाहेबांनी फंडामेंटल ऑफ राईट मध्ये 15 ते 35व्या कलमामध्ये जे अधिकार दिले ते अधिकार आता आपले संपण्याच्या वाटेवर आहे. संपला बाबासाहेबांचा संघर्ष संपला. तुमच्या आमच्यावर ही जबाबदारी आली आहे. बाबासाहेब पुन्हा जन्म घेणार नाही, तथागत बुद्ध पुन्हा जन्म घेणार नाही, सम्राट अशोक पुन्हा जन्म घेणार नाही. आणि आपण निवड ऐकलं, सोनारांनी फुगली नव्हे, इकडून तिकडून गेले. असं जर आपण केलं तर काहीच करू शकत नाही. आपल्याला काय करायचं आहे हे अगदी थोडक्यामध्ये मी सांगणार आहे. आपण सर्व संघर्ष हा आता 56 संघटना आहे आपल्या राष्ट्रामध्ये. आपल्या तशा तर अनेक संघटना आहे, लाखान आहे, पण मेन 56 संघटना. आता आपण काय करायचं तेवढं मी सांगतो शेवटी, अगदी मन लावून ऐका. आपण बुद्ध विहार हे ज्ञानाचे केंद्र झाले पाहिजे. विहारामध्ये वंचित गणराज्य व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. दररोज विहारात आपण आलं पाहिजे. बस, परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आणि विशेष करून तुम्हाला मी विनंती करतो, कोणत्याही राजकीय संघटनेच्या नेत्यावर, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, कोणत्याही राजकीय संघटनेच्या नेत्याच्या मागे लागू नका. समाजाचा सत्यानाश आज होत आहे. मी हे जबाबदारीनं बोलत आहे. नवीन बुद्धिजीवी वर्गाच्या मागे तुम्ही राहा, नवीन नेतृत्व तुम्ही तयार करा. या 17 गावचे जे लोक जमलेले आहे ना, मला अतिशय आनंद वाटत आहे. इथून तर खऱ्या अर्थाने आपल्या चळवळीची सुरुवात झाली. बाबासाहेब आंबेडकरांनी रायटिंग अँड स्पीचेस मध्ये म्हटलेलं आहे, जीवाची बाजी लावा, परंतु आपला हक्क मिळवण्यासाठी सिद्ध व्हा. जीवाची प्राणाची बाजी लावली पाहिजे. मग यासाठी काय करावं लागेल? आपापसातले मतभेद विसरा, एकत्र या, मोठ्याचा सन्मान करा, हेवे दावे दूर करा, मनभेद दूर करा आणि आपल्याला हा संघर्ष सावळी सदोबामधून उभा करायचा आहे. आणि आपलं लक्ष दुसरीकडे वळवल्या जात आहे, एकत्र येऊन वाद लावल्या जात आहे. आपल्याला हा संघर्ष सावळी सदोबामधून उभा करायचा आहे. तुमचं लक्ष आणि आपलं लक्ष निवडणुकीमधून दूर व्हावं हाच मुख्य उद्देश होता. तुमचा विषय ईव्हीएम पासून दूर व्हावा हाच मुख्य विषय होता. नवीन मनुस्मृती लागू झालेली आहे हे लक्षात ठेवा. वर्ण व्यवस्था जन्माला आली. समाजामध्ये 2 गट बनले. एक सुशिक्षित वर्ग घरात बसून आहे, साडी माडी गाडीमध्ये आहे असतो, त्याला तुमच्याहून काही घेणं देणं नाही. दुसरा गट जय भीम वाली मंडळी तुम्ही आहे. या 2 गटामध्ये एकी जोपर्यंत निर्माण होणार नाही तोपर्यंत कोणताही लढाई यशस्वी होणार नाही. रस्त्यावर उतरणारे मार खातात, रस्त्यावर उतरणारे जेलात जातात, रस्त्यावर उतरणारे मरतात, पोलीस मारून टाकतात आणि आमचे बुद्धिजीवी वर्ग केवळ व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर त्याचे मेसेज टाकतात. चुकीचं आहे. बुद्धिजीवी वर्गाला सोबत घेऊन जा आणि निवळच IQ राहू नका. एक उदाहरण देतो आणि माझं मी संपवतो. बोलण्यासारखं बरंच आहे. शेवटचं उदाहरण देतो. एका गावामध्ये एक माणूस होता. तो माणूस अतिशय आळशी होता, भयानकच आळशी होता. याच्याकडून पैसे मागायचा, त्याच्याकडून पैसे मागायचा आणि आपला घर चालवायचा. उसने मागायचा पैसे, कोणाला जाऊन उसने मागायचा, त्याला लाज वाटायची नाही. मुलाबाळाचं जे पालन पोषण आहे ना ते उसनमारीवरच करायचं. एक दिवस एका श्रीमंत माणसाकडे तो गेला आणि त्याला म्हणाला, मला तुम्ही काही पैसे द्या, ते पैसे मी तुमचे काही दिवसातच सोडून देऊन दे. त्याला माहित होत
होतं त्या श्रीमंत माणसाला, हा खोटारडा आहे, पैसे उसने काढतो ना आपलं कुटुंब चालवतो. तेव्हा त्या माणसांनी एक त्याला शब्द दिला, मी तुला पैसे देतो, परंतु मी सांगल तसं तुला करायचं आहे, माझी पत्नी सांगेल तसं तुला करायचं आहे, माझा मुलगा सांगेल तसं तुला करायचं आहे. त्याने हो म्हणले आणि पैसे घेऊन गेला. आणि उद्यापासून माझ्या घरी तो नाही यायचा. दुसरीकडून पैसे तो गेला घरी. दुसऱ्या दिवशी माणूस घरी नव्हता. तो श्रीमंत माणूस घरी नव्हता. त्याच्या पत्नीनं सांगितलं, ऐकलं, आपल्या घराची बगीचा आहे आणि घरी जाऊन तो पाणी, त्याने झाडझूड केली नाही, तसाच तो घरी गेला. तेव्हा त्यांनी मग तो श्रीमंत घेतलं आणि घरी जाऊन त्या माणसाला पुन्हा दुसरीकडून तिसऱ्या दिवशी भेटला. का रे म्हणे तू उसाला पाणी दिलं? ते म्हणे नाही. का रे म्हणे तुला आमच्या घराची झाडझूड केली? नाही. ते म्हणे माणूस, आळशी माणूस, तुम्ही सांगितलं म्हणे का फक्त तुम्ही ऐकत जा. आपण ऐकूनच घेतो, करत काही नाही. आपण फक्त ऐकून घेतो, पुस्तक वाचतो, करत नाही. म्हणून आपल्याला सावळीवासियांना विनंती आहे की आपल्याला जन आंदोलन रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, एवढी विनंती करतो सर्वांना.